नमस्कार, मी रोशना कदम रोशनाच्या रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत. तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक. तर त्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते प्रथम पाहू. तर इथे मी एक नारळाचा केस घेतलेला आहे. तुम्ही खोबरं खवूनसुद्धा घेऊ शकता. तर इथे मी गूळ 1 वाटी घेतलेला आहे. तर इथे मी थोडे काजूगर आणि बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 2 चमचे आपल्याला तीळ. हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे प्रथम. त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये खोबऱ्याचा किस होता तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये लगेचच गूळ टाकून मिक्स करून आपल्याला पाणी सुटेपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. गूळ आणि खोबरं याचं मिश्रण एकजीव मिक्स झाल्यानंतर थोडंसं त्यामधील गुळाचं पाणी आटल्यानंतर आपलं सारण इथे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट यामध्ये ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालतील. तर आपण आता उकड काढून घेणार आहे. तर त्यासाठी कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकल्यानंतर तो पदार्थ सुंदर होतो. तर त्यामध्ये आपल्याला 2 कप तांदळाचे पीठ टाकून घ्यायचं आहे. हे मोदकासाठी पीठ दळून आणलेलं आहे. ते टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी 2 कप पीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिट आपल्याला असंच पीठ झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर ही काढलेली उकड आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि गार पाण्याचा हात लावून आपल्याला गरम असतानाच ही उकड चांगली मळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी उकड मळून घेतलेली आहे. कुठेही गाठी राहता कामा नयेत. त्यानंतर आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे. उघडं पीठ ठेवलं तर वारंटतं, तर झाकूनच आपल्याला मोदक होईपर्यंत हे पीठ ठेवायचं आहे. त्यानंतर प्रथम मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने जे मोदक बनवतात ते तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने मी एक गोळा घेऊन त्याची पारी करून घेणार आहे. बोटाच्या साईडने आपल्याला फिरवून अशी पारी बनवून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा सारण टाकलेलं आहे. त्यानंतर आपण मोदकाच्या पाकळ्या बनवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने मोदक आपण बनवून घेत आहोत. तर पाहू शकता की आपण पाकळ्या कशा मिटवून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने मी मोदक बनवून घेतलेला आहे. पाहू शकता की ते आपला सुंदर मोदक तयार झालेला आहे. तर ही झाली पारंपरिक पद्धत. तर दुसरा एक प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे. अगदी सोपा, कोणालाही बनवता येईल अशा पद्धतीने. तर इथे मी एक मोल्ड घेतलेला आहे मोदकाचा. तर त्याला आपण तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण उकड काढलेलं पीठ एक गोळा घेतलेला आहे. अशा पद्धतीने पीठ आपल्याला पूर्ण साच्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तेलाचा हात लावून तुम्ही पसरवून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. अशा पद्धतीच्या मोदकामध्ये सारण थोडं जास्त लागतं, पाहू शकताय. आता मी इथे सारण भरून घेत आहे. पूर्ण आपल्याला गच्च मोदक भरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा मोदक वरच्या बाजूने बंद करून घ्यायचा आहे. तर थोडंसं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. हातावरती थोडंसं पसरून पीठ आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी 2 प्रकारचे मोदक तुम्हाला दाखवलेले आहेत. तुम्हाला कुठला सोपा वाटेल तो प्रकार तुम्ही करू शकता. तर इथे मी आता डिमोल्ड करत आहे मोदक. तर अशा पद्धतीने खूप सुंदर आपला मोदक तयार होतो. नवशिकेही बनवू शकतात. अशा पद्धतीने हा मोदक तयार झालेला आहे. अशाच प्रमाणे मी बाकीचेही मोदक बनवून घेत आहे. तर इथे आपण पाहू शकता की मी बाकीचे मोदक बनवून घेतलेत. आता आपण त्याची उकडून घेणार आहोत. तर इथे मी इडली पात्रात पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्याच्यावरती चाळण ठेवून चाळणीला तेलाने ग्रीस केलेलं आहे आणि अशा पद्धतीने एक 10 ते 15 मिनटं आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहेत. छानपैकी वाफ आपल्याला मोदकाला द्यायचे. मोदक छान उकडून झाल्यानंतर काढून घ्यायचे. पाहू शकता किती सुंदर आपले मोदक तयार झालेले आहेत.
तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपले उकडीचे मोदक तयार आहेत. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.